6 महिने 180 दिवस 4320 तास एवढाच वेळ एका माणसाने आपली बायको माहेरी आहे असा विचार करत घालवला. ती नाराज आहे, ती रागावलेली आहे आणि एक दिवस ती हार मानेल आणि मग एका थंडगार सकाळी हातात मिठाईचा डब्बा घेऊन माफी मागायला तयार होऊन तो तिच्या सासरच्या घरी पोहोचला. जेव्हा तो दारापाशी पोहोचला, दार उघडणाऱ्या आपल्या सासूचा चेहरा पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची सासू म्हणाली, बाळा, नंदिनी आली नाही का? गेल्या 6 महिने ती आपल्या घरी आलेली नाही. क्षणभर वेळ जणू थांबली. मिठाईचा डब्बा त्या माणसाच्या हातातून निसटून जमिनीवर पडला आणि त्याचे तुकडे झाले. अगदी त्याच क्षणी जसा त्याचा संपूर्ण विश्वास तुटला होता. जर ती तिच्या आई वडिलांच्या घरी नव्हती तर मग गेल्या 6 महिन्यांपासून ती कुठे होती? ती कोणासोबत होती? ती कुठे जेवत होती? रात्री कुठे राहत होती? आजारी पडल्यावर तिला कोणी सांभाळले? आणि सर्वात मोठा प्रश्न, ती दर महिन्याला तिच्या आईला भेटायला जात होती. ती फोन करून हसून, आई, मी अगदी ठीक आहे, मी इथेच घरी आहे, असं का म्हणत होती? मित्रांनो, यामागचं सत्य या गोष्टीत पुढे उघड होईल. ते सत्य ऐकून त्या माणसाचे गुडघे जमिनीवर टेकले. त्याची सासू भिंतीला धरून तिथे बसली होती आणि ती स्त्री जी 6 महिन्यांपासून सर्वांशी लढत होती, खरं तर ती कोणाशीही नाही तर स्वतःच्याच ढासळलेल्या आत्मसन्मानाशी लढत होती. एक कपाट, एक जुनी डायरी आणि फाईलमधले काही कागद, हे 3 त्या दिवशी घडलेल्या गोष्टींमुळे संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आले. मला तुमच्याकडून फक्त एक वचन हवं आहे. ही गोष्ट अर्धवट सोडू नका. खरा ट्विस्ट तर शेवटी आहे. तेव्हा तुम्ही डोळे पुसून म्हणाल, तिने हे मला आधीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. चला तर मग सुरुवात करूया. कानपूरच्या एका साध्या घरातून एका साध्या मुलीकडून, जिची सर्वात मोठी चूक ही होती की तिने खूप काही मुकाट्याने सहन केले. कानपूर शहर गोविंदनगर मधली एक अरुंद गल्ली, जिथे सकाळी 6 वाजता सर्वात आधी दूधवाल्याच्या सायकलची घंटा वाजते आणि त्यानंतर लगेचच तो घरी येतो. एका घरातून प्रेशर कुकरची शिट्टी ऐकू आली. या रस्त्याच्या शेवटी एक 2 मजली घर होते. एक निळा दरवाजा, ज्याच्यावर एक जुनी किल्ली होती. कैलासवासी रमाकांत मिश्रा या घरात 3 व्यक्ती राहत होत्या. पहिली सावित्री देवी, वय 58. त्यांच्या पतीचे 8 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्या हलक्या रंगाच्या सुती साड्या नेसत असे, पण तिच्या आवाजात एक असा कणखरपणा होता जो त्या घरातील प्रत्येक भिंतीला ठाऊक होता. सावित्री देवी वाईट बाई नव्हती, मला हे सुरुवातीलाच सांगायचं आहे. ती निव्वळ जुन्या विचारसरणीची स्त्री होती, ज्यानुसार घर चालवणे हे केवळ पुरुषांचे काम मानले जाते आणि स्त्रियांचे कमाई ही मदत आहे, हिस्सा नाही. दुसरा रोहित, सावित्री देवींचा एकुलता एक मुलगा, 31 वर्षांचा. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. तो एक साधा मुलगा होता, फारसा बोलत नसे. लहानपणीच त्याने वडिलांना गमावले होते, त्यामुळे त्याची आई जे काही बोलायची ते तो अंतिम सत्य मानायचा. रोहितची सर्वात मोठी कमजोरी, बस एवढंच, तो कोणालाही नकार देऊ शकत नव्हता, अगदी त्याच्या आईला सुद्धा नाही. आणि हीच सवय पुढे त्याची सर्वात मोठी चूक ठरली. आणि तिसरं म्हणजे नंदिनी, त्या घरातली सून, उन्नाव जवळील एका लहान गावातील एक मुलगी, जी शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या शोधात कानपूरला आली. तिचे वडील प्रमोदजी आणि तिची आई कमला देवीजी फोनवर आपल्या मुलीचे सर्व काही ऐकून समाधानी होते. आणि तिचा धाकटा भाऊ चेतन, जो अजूनही आपले शिक्षण पूर्ण करत होता. नंदिनी, रोहित आणि तिची भेट एखाद्या सिनेमासारखी नव्हती. ती बस स्टॉपवर झाली. तो पावसाळ्याचा काळ होता, जुलै महिना. त्या दुपारी जेव्हा अचानक ढग दाटून आले, नंदिनी हातात फाईल घेऊन ऑफिसमधून बाहेर पडली आणि नेहमीप्रमाणेच तिची छत्री घरीच विसरली. ती बस स्टॉपच्या शेडखाली उभी होती, छातीशी फाईल घट्ट धरून, निदान काही कागदपत्रे तरी वाचवण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी वेगाने धावणारा एक मुलगा तो त्याच शेडखाली आला, पूर्णपणे भिजलेला, केसातून पाणी टपकत असलेला आणि हातात एक तुटलेली छत्री धरलेली. तिच्या काड्या वाकलेल्या होत्या. नंदिनी त्याला पाहून थक्क झाली. ती हसली. तो मुलगा लाजला आणि त्याने छत्री मागे लपवून म्हटले,
हसू नकोस, कालपर्यंत तर अगदी व्यवस्थित होती. नंदिनी म्हणाली. बस एवढंच? पण काही नाती अशीच सुरू होतात. एका हास्याने, पावसाने तुटलेल्या छत्रीने बस 1 मिनिटभर आलीच नाही आणि त्या 40 मिनिटात ते अशा गोष्टींबद्दल बोलले ज्याबद्दल लोक सहसा वर्षानुवर्ष बोलत नाहीत. रोहितने त्याच्या आईने त्याला एकटीने वाढवले आणि तिने शिवणकाम करून शिक्षणाचे शुल्क भरले. नंदिनी म्हणाली की तिचे वडील शिक्षक आहेत आणि तिच्या वडिलांना हृदयाचा त्रास आहे आणि म्हणूनच ती त्यांना कधीही तणाव देत नाही. मी घरी स्वतःबद्दल कधीच काळजी करत नाही. फक्त एवढंच सांगायचं, सगळं ठीक आहे. त्या दिवशी रोहित हसत म्हणाला होता, हे चुकीचं आहे. समस्या लपवल्याने त्या वाढतात. आणि नंदिनीने हसून उत्तर दिले, ही सवय आहे, लहानपणापासूनची. मित्रांनो, कृपया हे वाक्य लक्षात ठेवा, कारण हीच एक सवय सगळं ठीक आहे असं म्हणण्याची सवय पुढे जाऊन या संपूर्ण जगाचा पाया बनेल. ती कथेतील सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार होती. त्या दिवसानंतर भेटीगाठी वाढल्या. कधी त्याच बस स्टॉपवर तर कधी ऑफिस बाहेरच्या चहाच्या टपरीवर. रोहित नेहमी आल्याचा चहा मागवायचा. रोहितने नंदिनीशी लग्न करणार म्हणून त्याच्या आईला सांगितले. त्याच्या आईने सुरुवातीला एक विचित्र चेहरा केला होता. ती नोकरी करणारी मुलगी आहे, तिला घर सांभाळता येईल का? पण जेव्हा ती नंदिनीला भेटली तेव्हा तिने नजर खाली झुकवली आणि जाट चहा बनवत बोलली, मी तयार आहे. लग्न सोहळा अगदी साधा होता आणि ती रात्र जेव्हा नंदिनी रोहितच्या घरी आली, उंबरठ्यावर पाऊल ठेवण्यापूर्वी ती क्षणभर थांबली आणि त्या घराकडे पाहू लागली, जणू कोणीतरी आपले नवीन जग पहिल्यांदाच पाहत आहे. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. तिला कल्पनाही नव्हती की एक दिवस तिला रडत रडत हीच पायरी ओलांडावी लागेल. त्या रात्री तिच्या खोलीत सर्व पाहुणे निघून गेल्यावर रोहित तिचा हात धरून तो म्हणाला, नंदिनी, मी श्रीमंत माणूस नाही, मी तुला हिरे आणि मोती देऊ शकणार नाही, पण मी वचन देतो की या घरात तुला कधीही परकं वाटू देणार नाही. नंदिनी हसली आणि होकारार्थी मान हलवली. मित्रांनो, माणूस अनेक वचनं देतो, तो ते सहजपणे करतो. त्याच्या वचनबद्धतेची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा त्याची आई त्याला जाब विचारते आणि ती परीक्षा आता येणार आहे अगदी लवकरच. लग्नाला अजून 3 वर्ष उलटून गेली होती. 3 वर्षाच्या काळात त्या घरात सकाळचा एक नित्यक्रम तयार झाला होता. 5:30 वाजता नंदिनी उठायची. आधी आंघोळ, स्वयंपाकघर, मग सावित्री देवींचं औषध, मग रोहितचं जेवण, मग तिचं जेवण आणि बरोबर 8 वाजता 8:10 ती ओढणी हातात धरून, बॅग हातात घेऊन आणि ओठांवर तेच नेहमीचे स्मितहास्य घेऊन घरातून बाहेर यायची. ती संध्याकाळी 7 वाजता परत यायची. परत आल्यावर ती तिची बॅग तिथेच ठेवून थेट स्वयंपाकघराकडे जायची. रात्रीचे जेवण, भांडी घासणे आणि मग रात्री 11 वाजता परत खोलीत. 3 वर्ष, एकही दिवस चुकला नाही. आणि महिन्याच्या 1 तारखेला आणखी एक नियम, नंदिनी बँकेतून पैसे काढायची, घरी यायची आणि एकही शब्द न बोलता थेट सावित्री देवींना द्यायची. सावित्री देवी ते पैसे घेऊन आपल्या कपाटातल्या त्या जुन्या स्टीलच्या पेटीत ठेवत असे, ज्याची चावी फक्त तिच्याकडेच होती. रोहितही तसेच करायचा. त्याचा पगार थेट त्याच्या आईकडे जायचा. नंदिनीला कधीच वाईट वाटले नाही. खरं सांगायचं तर तिला ते आवडले. तिला वाटायचे की हेच तिचे घर आहे, जिथे तुझं किंवा माझं असं काही नसतं. तिला कशाची गरज भासल्यास ती ते मागायची. सावित्री देवी ते द्यायच्या. कधी कधी त्या थोडे कमी द्यायच्या, तर कधी कधी एवढ्या पैशात तुला काय मिळेल असा प्रश्नही विचारायच्या. पण नंदिनी ते हसून टाळायची. पण मित्रांनो, माणसाचं मन पैशाने तुटत नाही, ते दुर्लक्ष झाल्याने तुटतं. आणि तो दिवसही आलाच. ऑक्टोबर महिन्यातील एक दुपार, रविवारचा दिवस होता. नंदिनीला सुट्टी होती. गच्चीवर कपडे वाळवून ती नुकतीच खाली आली होती तेव्हा तिला खालून आवाज ऐकू आली. सावित्री देवींची एक जुनी मैत्रीण आली होती, शांती काकू, ज्या ती बऱ्याच वर्षांनी भेटायला आली होती. नंदिनीने चहा बनवला, नाश्त्याचा ट्रे दिवाणखान्यात नेला आणि शांतपणे एका बाजूला बसली. शांती काकूने आजूबाजूला पाहिले. ती तिच्याकडे बघून म्हणाली, अगं सावित्री,
तू घर खूप छान बनवलं आहेस. या फरशा, हा सोफा आणि मी ऐकलं आहे की तू वरचा भाग सुद्धा बांधून घेतला आहेस. सावित्री देवी तिची छाती अभिमानाने फुलवून आली. हे सर्व माझं आहे. हे रोहितचं काम आहे. ताई, त्याने हे घर स्वतःच्या हिमतीवर बांधले आहे. मी म्हणते, ज्या घराला असा मुलगा लाभला आहे त्याला दुसऱ्या कोणाचीही गरज नसते. स्वतःच्या हिमतीवर दुसऱ्या कशाचीही गरज नाही. नंदिनीच्या हातात चहाचा कप होता. मित्रांनो, तो कप तिथेच थांबला. हा क्षण बघा. कृपया 3 वर्ष प्रतीक्षा करा. कल्पना करा, 3 वर्ष, 36 महिने, 36 वेळा त्याने आपला संपूर्ण पगार त्या स्टीलच्या पेटीत टाकला होता. ज्या फरशा तोडल्या जात होत्या त्यातील अर्धे तिचे पैसे होते. ज्या सोफ्यावर शांती आंटी बसल्या होत्या तो त्याच्या 2 महिन्यांच्या पगारातून आला होता. जो त्या विटांच्या प्रकरणाचा एक भाग होता. त्याच्या रात्री विटांमध्ये गाडल्या गेल्या होत्या आणि त्या संपूर्ण खोलीत एकदाही त्याच्या नावाचा उल्लेख झाला नाही. एकदाही नाही. नंदिनी फक्त चहा. तिने शांती मावशी समोर कप ठेवला, हलकेच हसली आणि स्वयंपाकघरात गेली. तिथे गेल्यावर पाण्याचा आवाज ऐकण्यासाठी तिने नळ चालू केला. तिचा आवाज दबलेला होता. ती रडली नाही. तिने फक्त 2-3 दीर्घ श्वास घेतले, डोळे मिटले आणि स्वतःशीच म्हणाली, ठीक आहे, आई इथे आहे. तुमच्या मुलाची ओळख करून देत आहे. त्यांना तो हक्क आहे. तिने स्वतःची समजूत घातली. मैत्रिणींनो, स्त्रिया स्वतःची समजूत घालण्यात खूप पटाईत असतात. हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. आणि ही एक चूक आहे, कारण स्पष्टीकरण देऊन दाबून टाकलेली गोष्ट मरत नाही. ती आत खोलवर दडलेली असते. स्वतःला उघड करण्यासाठी एखाद्या लहानशा दुखापतीची वाट पाहत आणि ती छोटीशी दुखापत ती फक्त 4 दिवसांनंतर झाली. नंदिनीचा लॅपटॉप 5 वर्ष जुना होता. तोच लॅपटॉप होता ज्याचा वापर करून तिने पहिली मुलाखत घेतली होती. ज्या दिवशी सावित्री देवी आजारी असल्यामुळे ऑफिसला जाऊ शकत नव्हती त्या दिवशी ती घरून त्याचा वापर करायची. त्या रात्री लॅपटॉप बंद पडला. नंदिनीने रात्रभर प्रयत्न केला. तिने बटन दाबून पाहिले, चार्जर बदलून पाहिला आणि काही आवाज येतो का हे काळजीपूर्वक ऐकून पाहिले. सकाळी ती रोहितला म्हणाली, रोहित, माझा लॅपटॉप बंद पडला आहे. एकतर तो दुरुस्त करून घे, नाहीतर मला एक स्वस्त नवीन घेऊन दे. ऑफिसच्या कामाला उशीर होईल. रोहित आरशासमोर उभा राहून टाय बांधत होता. त्याने आरशातून पाहिले आणि म्हणाला, आईकडे माग. शब्द, फक्त 4 शब्द. नंदिनी तिथे उभी होती. मित्रांनो, जर रोहित म्हणाला असता, या महिन्यात बजेट कमी आहे, मी पुढच्या महिन्यात तुझ्यासाठी व्यवस्था करेन, तर नंदिनीला खूप आनंद झाला असता. तेव्हा नंदिनी गप्प राहायची. जर तो म्हणाला असता, चल संध्याकाळी एकत्र जाऊन बघूया, तर नंदिनी खुश झाली असती. पण तो म्हणाला, आईकडे ते माग, म्हणजेच आपली स्वतःची कमाई, जी तिने स्वतःच्या हाताने त्या पेटीत ठेवली होती, ती परत मिळवण्यासाठी आता तिला दुसऱ्या कोणासमोर तरी ती मागावी लागणार होती. तिला ते वाटावं लागलं. स्वतःच्या पैशांसाठी भीक मागून. त्या दिवशी नंदिनी बसच्या संपूर्ण प्रवासात खिडकीबाहेर बघत राहिली. तोच प्रश्न तिच्या मनात घोळत होता. तिला प्रश्न पडला, जर माझ्या कमाईवर माझा काही हक्कच नसेल तर मी त्याला का द्यावी. त्याच संध्याकाळी तिने आपला निर्णय घेतला. पुढच्या महिन्यात पगार आला आणि त्या दिवशी नंदिनीने स्टीलचा बॉक्स उघडला नाही. सावित्री देवी 2 दिवस वाट पाहत राहिल्या. 3ऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नंदिनीला विचारलं, सुनबाई, तुमचा यावेळी पगार मिळाला का नाही का, नंदिनीने मान वर केली आणि अगदी शांत आवाजात, कोणताही आव न आणता मोठ्याने बोलली. ती म्हणाली, आई, मी पण आजपासून माझा पगार स्वतःकडेच ठेवीन. तुम्ही जो काही घर खर्च सांगाल तो मी देईन. बाकीची जबाबदारी माझी असेल. सावित्री देवीचा चेहरा फिक्का पडला. का? अचानक हा नवीन नाटक काय? नंदिनी क्षणभर थांबली आणि म्हणाली, आई, हे नाटक नाहीये. त्याच दिवशी जेव्हा शांतिकाकू आल्या होत्या आणि तुम्ही म्हणाला होतात की तुमच्या मुलाने हे घर एकट्याने बांधले आहे, त्या दिवशी मला वाईट वाटले नाही, खरंच नाही.
पण 4 दिवसानंतर जेव्हा मी माझ्या लॅपटॉपसाठी पैसे मागितले तेव्हा मला आईला विचारायला सांगितले, आई जर घराच्या बांधकामात माझं नाव नाहीये तर माझे पैसे घराच्या पेटीत का असावेत? बस एवढंच. पण या घरात गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच सुनेने प्रत्युत्तर दिले होते. सावित्री देवी मोठ्याने ओरडल्या, रोहित, अरे रोहित, तुझ्या बायकोकडे बघ, बघ ती कशी बोलत आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं, घरात काम करणाऱ्या मुलीला आणू नकोस. तिने आत्तापर्यंत पैसे कमवायला सुरुवात केली तर पंख फुटतात. रोहित खोलीतून बाहेर आला. त्याने नंदिनीकडे पाहिले, मग आईकडे पाहिले आणि मग त्याने तेच केले जे तो नेहमी करायचा. काहीच नाही, सोडून दे, मी तिला समजावून सांगेन. त्या दिवशी नंदिनीने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि पहिल्यांदाच तिला बस स्टॉपवर असलेला तो मुलगा दिसला नाही, पण तो तुटलेली छत्री घेऊन उभा होता. एक माणूस त्याच्या पत्नी आणि आईच्या मध्ये उभा राहिला, कोणाच्याही टोमण्यांना न जुमानता. मित्रांनो, लक्षात ठेवा, शत्रू नाती तोडत नाहीत, नाती तेव्हा तुटतात जेव्हा तुमची प्रिय व्यक्ती मध्यस्थी करून गप्प बसते. 10 दिवसानंतर घरातील वातावरण बदलले. सावित्री देवी ओरडल्या नाहीत, त्यांनी त्याहूनही अधिक वेदनादायी असे काहीतरी केले. त्यांनी नंदिनीला नकार दिला. जेवण बनवलं जायचं पण तिला विचारलं जायचं नाही. पाहुणे आली की तिची ओळख करून दिली जात नसे आणि जेव्हा कधी एखादा शेजारी भेटायला यायचा तेव्हा सावित्री देवी एक आवाजात म्हणायची, या बसा, बघा आपली स्वच्छंदी सून ऑफिसमधून परत आली आहे. आजकाल ती आपल्यापेक्षा वेगळाच हिशोब ठेवते. ती सरळ तिच्या खोलीत जात असे. मग काम वाढू लागले. महिन्यातून एकदा साफ केली जाणारी कोठार आता दर रविवारी साफ केली जाऊ लागली. ती दिवसातून 2दा भांडी घासायची, पण आता तिला दर आठवड्याला भांडे घासायला सांगितले जाते. जी भांडी आधी सकाळी घासायची ती आता रात्री घासावी लागतात. नंदिनी न बोलता न तक्रार करता, कारण तिला वाटू लागले की हे फक्त एक वादळ आहे, ते निघून जाईल. पण एका रात्री जेव्हा तो रात्री 11:30 वाजता छप्पर पुसत होता, तिने ते लावले आणि ती खाली आली आणि जिन्यावर तिचे पाय लटपटले. मग ती रोहितला पहिल्यांदाच म्हणाली, रोहित, मी थकले आहे, मी खरंच खूप थकले आहे. सकाळचे 6 वाजले आहेत. मी सकाळी उठते, 9 तास काम करते आणि रात्री 11:30 वाजता झोपते. ही शिक्षा आहे का? फक्त मी माझे पैसे ठेवले म्हणून? कळलं का तुला? रोहित पलंगावर पडून तो त्याच्या फोनकडे बघत होता. फोनवरून नजर न हटवता तो म्हणाला, तू हे सुरू केलंस, आता फक्त तूच हे पूर्ण करू शकतेस. कसा? तुझा पगार राहील, ते सगळं काही ठीक होईल. त्या पैशांचं काय होणार? ते घरातच वापरले जातील. तुझी आई ते डोक्यावर घेऊन फिरणार नाही. शेवटी ते सर्व आपलेच आहेत. मी तिचा एकुलता एक मुलगा आहे. नंदिनी तिथे भिंतीला टेकून बसली होती आणि मग ती ते वाक्य म्हणाली, जे माझ्या मैत्रिणींनो, तुमच्यापैकी प्रत्येक स्त्रीने ऐकावं अशी माझी इच्छा आहे. रोहित, हे पैसे हा सन्मानासाठीचा लढा नाही. जर मला पैशांचा लोभ असता तर मी 3 वर्षांपासून प्रत्येक रुपया त्या पेटीत का टाकला असता? हा माझ्या सन्मानासाठीचा लढा आहे. मला पैसे नको आहेत. मला फक्त जेव्हा कोणी विचारते की हे घर कोणी बांधले, जर आईने माझे एकदा नाव घेतले असते तर कोणीतरी एकदा तरी सुनेनेही ते बांधले. काय चुकलं असेल? ती तर फक्त एकच ओळ होती. रोहित वळला, तू खूप जास्त विचार करतेस. 3 महिने, हे 3 महिने चालले आणि मग एके संध्याकाळी नंदिनी ऑफिसमधून परत आली. तिने पाहिले की तिचे सामान, तिच्या वॉर्डरोबमधील कपडे, पुस्तके खोलीच्या बाहेर सावित्री देवींनी ते वरांड्यात ठेवले. नंदिनीने तिचे सामान गुपचूप उचलले. मग ती रोहितकडे गेली आणि म्हणाली, मला माझ्या आईवडिलांच्या घरी जायचं आहे. आता मित्रांनो, या क्षणी रोहितला फक्त एकच गोष्ट करायची आहे. तिला सांगायचं आहे, जाऊ नकोस. 2 शब्द, फक्त 2 शब्द, आणि ही सगळी गोष्ट तिथेच संपली असती. पण तो म्हणाला, जा इथून. काही दिवस तिथेच राहिली तर तुला शहाणपण येईल. नंदिनीने त्याच्याकडे पाहिले. ती बराच वेळ पाहत राहिली, जणू काही ती कोणाला तरी शेवटच्या वेळी पाहत होती आणि मग तिने मान हलवली
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिची बॅग भरली, आपले सामान आवरले. सावित्री देवी दारात उभ्या होत्या. त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या सहजच म्हणाल्या, तुझा राग शांत झाल्यावर परत ये. नंदिनीने त्याच्या पायांना स्पर्श केला आणि ती दाराच्या चौकटीपलीकडे गेली. तीच दाराची चौकट जी तिला 3 वर्षांपूर्वी नववधूसारखं हसत दिसली होती. बस स्टॉपवर बसून नंदिनीने आपला फोन बाहेर काढला. उन्नावला जाणारी बस अर्ध्या तासात येणार होती. तिने तिच्या आईला फोन लावला आणि मग ठेवून दिला. मित्रांनो, तिच्या डोळ्यांसमोर फक्त एकच चेहरा चमकून गेला, तिच्या वडिलांचा. प्रमोद मास्टर साहेब. त्यांच्या छातीवर 3 चेहरे होते. ते दर आठवड्याला आपल्या मुलीला फोन करून फक्त एकच गोष्ट विचारायचे, मुली, तुझ्या सासरच्या घरी सगळं ठीक आहे ना? आणि नंदिनी नेहमी उत्तर द्यायची, हो बाबा, सगळं ठीक आहे. आता ती त्याच्या समोर उभी राहून, बाबा, तुम्ही मला ज्या घरी पाठवलं आहे ते एक ओझं आहे असं कसं म्हणू शकली असते? नाही, तिला माहीत होतं की तिच्या वडिलांचे हृदय ही बातमी सहन करण्यापलीकडे जड झाले असते. म्हणून त्याच बस स्टेशनच्या बाकावर बसून तिने एक निर्णय घेतला, जो त्यांच्या आयुष्य इतकाच धाडसी होता. आणि सगळ्यात एकाकी निर्णय हा होता, ती उन्नावला गेली नाही. तिने तिची बॅग उचलली, एक ॲटो पकडली आणि तिच्या ऑफिस जवळच्या बऱ्या या परिसरात गेली. तिला काम करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहाच्या महिलांच्या 4,500 रुपयांना एक छोटी खोली भाड्याने मिळाली. एक खिडकी, एक पंखा, एक खाट आणि एक स्टोव्ह. तिने 3 महिने साठवलेला पगार कामी आला. तिने आगाऊ रक्कम दिली आणि काही भांडी विकत घेतली, गादी विकत घेतली. त्या पहिल्या रात्री नंदिनी त्या रिकाम्या खोलीच्या जमिनीवर बसली. वीज गेली होती. बाहेर कुत्री भुंकत होते आणि तिने मान झुकवली आणि पहिल्यांदाच हळू आवाजात मनसोक्त रडली. पण सकाळी उठल्यावर तिने आवरून ऑफिसला गेली. पुढील 6 महिने असेच चालू राहिले. प्रत्येक शनिवारी तिची आई फोन करून विचारायची, कशी आहेस मुली? नंदिनी हसून म्हणायची, आई, मी एकदम मस्त आहे. मी फक्त थोडी व्यस्त आहे, सगळं ठीक आहे. तीच सवय, लहानपणी शिकवलेले तिचे 3 शब्द, जे आता त्याची संरक्षण कवच बनले आहेत. रोहितच्या घरी काय चालले होते? पहिला महिना सावित्री देवी म्हणत राहिल्या, ती येईल, कुठे जाईल. दुसऱ्या महिन्यात रेशनचे बिल आले, ते जास्त होते. सावित्री देवींनी बॉक्स शोधला. बॉक्स हलका होता. तिसरा महिना विजेचं बिल, गॅस, औषधे आणि गाडीचा हप्ता, संपूर्ण पगार, रोहितचा संपूर्ण पगार यावर खर्च होणार होता. चौथा महिना रोहितने एका मैत्रिणीकडून 5,000 रुपये उसने घेतले. 5व्या महिन्यात सावित्री देवींनी आपली सोन्याची बांगडी गहाण ठेवण्याचा विचार केला आणि 6व्या महिन्यात घरात एक विचित्र गोष्ट दिसू लागली. शांतता पसरली. एकेकाळी हास्याने भरलेले घर आता हिशोबात बुडाले होते. एका रात्री जेवणाच्या टेबलावर सावित्री देवी थरथरल्या. त्या म्हणाल्या, बाळा, माझ्याकडून चूक झाली. रोहितने डोके वर केले. सून चुकीची नव्हती. ती 3 वर्ष गप्पपणे पैसे मला देत राहिली आणि मी त्यातला 1 रुपयाही पाहिला नाही. मी तिला नाव दिलं नाही. ज्या दिवशी मी शांतीला म्हणाले की हे घर तू एकटीनेच बांधलं आहेस, नाही का, त्या दिवशी मी तिच्या 3 वर्षांची मेहनत पुसून टाकली. बाळा, त्या दिवशी तिचे डोळे पाण्याने भरले होते. मी ते पाहिलं, तरीही मी काही बोलले नाही. रोहितचे डोळे पाण्याने भरले, कारण त्याला वाटले की त्या दिवसाची मला आणखी एक गोष्ट आठवली. ज्या दिवशी ती म्हणाली, तुझ्या आईला माग. नंदिनी 2 मिनिटं तिथे गप्प उभी राहिली आणि मग ती काही न बोलता वळून गेली. जा बाळा, त्याची आई म्हणाली, जा आणि तिला घेऊन ये. गरज पडल्यास तिचे पाय धर. स्त्रीचे पाय धरल्याने पुरुषाचे महत्त्व कमी होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित उन्नावला पोहोचला. त्याने वाटेतच आपली माफी पाठ केली होती. त्याने मिठाईचा एक बॉक्स विकत घेतला. त्याने विचार केला, आधी मी तिच्या पाया पडेन. मी सर्वात सांगेन की माझ्याकडून चूक झाली. त्याने दरवाजा ठोठावला. कमलादेवीनी तो उघडला. त्यांच्या जावयाला पाहून धक्का बसला. ये रोहित बाळा, ये ये. एकटाच आलास का?
नंदिनी आली नाही का? रोहितचा हात थांबला. काय काय म्हणताय आई? नंदिनी इथे आहे. बरोबर इथे? कमलादेवी ती हसली. बाळा, नंदिनी इथे येऊन जवळजवळ 1.25 वर्ष झाले. ती मागच्या होळीला आली होती, त्यानंतर ती आलेलीच नाही. रोहितच्या हातातून मिठाईचा डब्बा खाली पडला. कागद फाटला. मिठाई फरशीवर विखुरली. आई ती 6 महिन्यांपूर्वी असं सांगून घर सोडून गेली की माझ्या आई वडिलांच्या घरी जात आहे. 6 महिने. ती 6 महिन्यांपासून आमच्या घरी आलेली नाही. कमलादेवी भिंतीला टेकून तिथे बसल्या होत्या. चेतन धावत आत आला आणि मित्रांनो, त्या घरात काही मिनिटातच जे घडलं ते फक्त अनुभवता येतं. एका आईला कळलं की तिची मुलगी 6 महिन्यांपासून बेपत्ता आहे. दर आठवड्याला ती फोनवर हसत होती आणि म्हणत होती, सगळं ठीक आहे. आता रोहितच्या मनात विचारांचं काहूर माजलं. जर ती इथे नव्हती तर मग कुठे होती? कोणासोबत होती? असं काही होतं का? तर नाही. तो दात ओळून म्हणाला, आई कृपया तिला बोलवा आत्ताच्या आत्ता आणि फक्त विचारा की ती कुठे आहे. कमलादेवी थरथरत्या हातांनी म्हणाल्या. तिने नंबर डायल केला. बेल वाजली. हॅलो आई, मुली कुठे आहेस? आई मी ऑफिसमध्ये आहे. संध्याकाळी फोन करू का? नाही. कमलादेवींचा आवाज दाटून आला. मी ते विचारत नाही. मी विचारत आहे नंदिनी तू कुठे राहतेस? बराच वेळ शांतता पसरली. खूप जास्त आणि मग तुटक आवाज आला. आई मला माफ कर. मी 6 महिन्यांपासून कानपूरमध्ये आहे. एकटी भाड्याच्या खोलीत. का बाळा? माझ्याकडे का नाही आली? कारण बाबांना काळजी वाटते आई, नंदिनीने विचारलं. जर त्यांना कळले असतं तर त्या मुलीला सासरचे घर सोडावे लागणार आहे, तर ते जगू शकले नसते. आई मी तुझी मुलगी आहे. मी तुला सुख देऊ शकत नसले तरी किमान दुःख तरी देणार नाही. कमलादेवी ढसाढसा रडल्या. नंदिनी मला पत्ता सांग. मला तुला भेटायचं आहे. नंदिनीने त्यांना पत्ता दिला. त्याच संध्याकाळी बरा गल्ली क्रमांक 7. एक जुनी इमारत, पुजारी मजला, जिन्यावर पिवळा प्रकाश पडला. रोहित, कमलादेवी आणि चेतन सर्वजण आले आणि जिन्याजवळ उभे राहिले. रोहितचे हृदय धडधडत होते. त्याचे मन आता तो विषारी संशय असूनही मनात घोळत होता. ती दुसऱ्या कोणासोबत राहत आहे का? बरोबर 7:10 कोपऱ्यातून एक सावली दिसली. तिच्या डोक्यावर एक स्कार्फ होता. हातात भाजीची पिशवी, खांद्यावर ऑफिसची बॅग आणि तिची चाल अगदी संत. नंदिनी ती पायऱ्या चढत होती. एक एक पायरी अगदी काळजीपूर्वक. ती एकदा कटड्यापाशी थांबली. एक दीर्घ श्वास घेतला आणि मग ती वर चढली. रोहितने मागून हाक मारली. नंदिनी. नंदिनी स्तब्ध झाली आणि मग ती हळूच पिवळली. त्या पिवळ्या प्रकाशात जेव्हा तिचा स्कार्फ एका बाजूला सरकला, रोहितच्या हातातून बॅग खाली पडते. कमलादेवी किंचाळते. नंदिनी 6 महिन्यांची गरोदर होती. कोणी काही बोलू शकले नाही. रोहित पुतळ्यासारखा तिथे उभा होता. आपल्या पत्नीकडे, तिच्याकडे बघत. ती नेहमी तीच खोली होती जिथे तिचे स्वतःचे बाळ वाढत होते आणि जिच्याबद्दल त्याला आजपर्यंत काहीच माहीत नव्हते. नंदिनीने गुपचूप दार उघडून ती आत गेली. ते तिघे आत शिरले. एक छोटी खोली, एक खाट, एक चूल, भिंतीवर एक दिनदर्शिका ज्यावर लाल पेनाने गोल केलेले होते. डॉक्टरांच्या भेटी. रोहितचा आवाज थरथरत होता. नंदिनी तू मला का नाही सांगितलंस? नंदिनीने पाण्याचा ग्लास अगदी शांतपणे खाली ठेवला आणि म्हणाली, मलाही माहीत नव्हतं रोहित. मी घर सोडल्यानंतर 18 दिवसांनी मला कळलं. त्या दिवशी मी त्याच खाटेवर कित्येक तास बसून होते. मी तुला फोन करून धावत येऊन सांगावं, मी तर 2दा नंबर डायल सुद्धा केला. मग तू फोन का कट केलास? नंदिनीच्या डोळ्यात पाणी आले. रोहित, भीती ही आहे की जर मी तुम्हाला सांगितले तर तुम्ही माझ्यासाठी याल, पण माझ्यासाठी नाही, मुलासाठी. आई मला माफ करेल. माझ्यासाठी नाही तर तिच्या नातवासाठी. आणि मग आयुष्यभर मला वाटत राहील की या घरात माझं स्थान माझ्यामुळे नाही तर माझ्या गर्भामुळे आहे. तिने आपले अश्रू पुसले. मला दया वाटत नाही. मला ते हवं होतं. रोहित, मला आदर हवा होता आणि दयेची भीक मागून कधीच आदर मिळत नाही. कमलादेवी जमिनीवर बसल्या आणि त्यांनी आपल्या मुलीचा हात धरला.
तिला मिठी मारून ती रडू लागली. रोहितचे गुडघे लटपटले. मी तुला निघून जायला सांगितलं होतं. मी माझ्याच मुलाला घरातून हाकलून दिलंय आणि मला ते माहीत आहे. मग चेतन म्हणाला, जिजू. तो कोपऱ्यातल्या एका लहान कपाटाकडे बघत होता. कपाटाचं दार अर्धवट उघडं होतं. जे 58A फाईल ते दिसत होतं. रोहित उठला आणि त्याने फाईल बाहेर काढली. ती उघडली आणि ती उघडताच त्याचं शरीर दगडासारखं झालं. त्या फाईलमध्ये 6 महिन्यांच्या EMIच्या पावत्या होत्या. गृहकर्ज, गोविंदनगर, मासिक हप्ता, 6 महिने सलग, एक क्षणही नाही. रोहितने थरथरत्या हाताने नंदिनीकडे पाहिलं. हे काय आहे? नंदिनीने नजर खाली झुकवली. मला अर्जदार म्हणून जोडले होते, आठवते का? माझ्या खात्यावर ऑटो डेबिट सेट केले होते. मी घरातून निघताना ते बंद करू शकले असते. एक फोन तेवढंसं पुरेसं होतं. मग तुम्ही ते बंद का नाही केलं? नंदिनीचा आवाज कापरा झाला. कारण ते घर आहे रोहित, नुसते विटा आणि सिमेंटचं नाही. हे घर तुझ्या वडिलांनी बांधलं आहे आणि मी माझं तारुण्य त्यात गुंतवलं होतं. जर माझे 3 हप्ते चुकले तर बँक नोटीस पाठवायची. माझ्या आईला तो धक्का सहन झाला नसता. मला त्या घराचा राग होता. मी शत्रू नव्हते. आणि मग ती असं वाक्य म्हणाली ज्यामुळे खोलीतील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. मी त्या घराच्या भिंतीशी लढत नव्हते. मी केवळ त्या घरातच लढत नव्हते. मी माझं नाव शोधत होते. फाईल खाली अजून काहीतरी शोधत. एक पातळ निळी डायरी. रोहितने ती उचलली, उघडली. पहिलं पान. बाळा, आज मी इथे आहे हे त्यांना कदाचित कळलं असेल किंवा कदाचित अजूनही कळलं नसेल. काहीही असो, मला तुला हे सांगायचं आहे की जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तुझी आई पळून गेली नाही. ती फक्त एकदा तरी तुझ्या पाठीशी उभी राहिली. तुझे वडील काही वाईट व्यक्ती नाहीत. त्या दिवशी त्यांना फक्त बोलता आले नाही. आणि तुझी आजी सुद्धा काही वाईट नाही. त्या दिवशी ती फक्त एक शब्द बोलायला विसरली. माझं त्या दोघांवरही प्रेम आहे. मी स्वतःला माफ केले आहे. पण इतके दिवस स्वतःला इतके कमी लेखल्याबद्दल मी स्वतःला माफ करू शकत नाही. रोहित आपली डायरी घट्ट धरून जमिनीवर बसला आणि लहान मुलासारखा रडू लागला. नंदिनी त्या रात्री घरी परतली नाही. तिने स्पष्टपणे सांगितले, मला वेदना होत आहेत, मी परत येणार नाही. आणि 3 दिवसानंतर जे घडले ते त्या गल्लीने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. वयाच्या 98व्या वर्षी सावित्री देवी गुडघेदुखीमुळे ऑटो रिक्षाने जात होत्या. ती बारामधील त्या गल्लीत पोहोचली. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या चढली. ती दारात उभी राहिली आणि जशी नंदिनीने दार उघडले तसे सावित्री देवींनी आपल्या सोनेसमोर हात जोडले. नाही आई, नंदिनीने हात धरले. मला धीर दे. मुली, सावित्री देवी रडल्या. मी तुझी कमाई काढून घेतली. मला माहीत आहे जर एखाद्याने आपले नाव गमावले तर तो निसंतान राहतो. मग तिने आपल्या पदरातून जुनी स्टीलची पेटी काढली आणि तिची चावी नंदिनीला दिली. त्यांनी ते माझ्या तळ हातावर ठेवले. आजपासून घर आणि खाते तुमच्या हातात आहे. मला लागले तर मी मागेन, तेव्हा तू देशील. नंदिनीने चाव्या परत केल्या. आई, मला चाव्यांची गरज नाही. मला त्या फक्त हव्या आहेत. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की पुढच्या वेळी जेव्हा शांती काकू येतील तेव्हा त्यांना सांगा, हे घर माझ्या मुलाने आणि सुनेनं मिळून बांधलं आहे. बस एवढंच पुरेसं आहे. सावित्री देवीने तिला मिठी मारली आणि त्या दिवशी नंदिनी पुन्हा त्याच निळीदाराच्या उंबरट्यावर पोहोचली. यावेळी ती एकटी नव्हती. त्यावेळी तिच्यासोबत तिची आई, भाऊ, नवरा होते आणि तिच्या गर्भात कुटुंबाची पुढची पिढी होती. 2 महिन्यानंतर एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव होतं अस्मिता, ज्याचा अर्थ आहे आत्मसन्मान. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत गोविंदनगरच्या त्या रस्त्यावर एक गोष्ट प्रसिद्ध आहे. जेव्हा कधी सावित्री देवींना विचारले जाते की हे घर कोणी बांधले, तेव्हा त्या क्षणभरही न थांबता म्हणतात, माझ्या मुलाने आणि माझ्या मुलीने. हो, त्या दोघांनी. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. नंदिनीने पैशाच्या लोभामुळे तिचा पगार तिने तर रोखून धरला, कारण 3 वर्षांपासून पाहिला होता. मला धन्यवाद म्हणायला शब्दच सापडले नाहीत. आणि खरं सांगायचं तर या गोष्टीत कोणी खलनायक नव्हता. सासू वाईट नव्हती, ती फक्त जुन्या विचारांमध्ये अडकली होती.
तिचा नवरा वाईट नव्हता, फक्त जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा तो गप्प राहायचा. आणि हाच या कथेतील सर्वात मोठा धडा आहे. नाती वाईट असतात, नाती माणसांमुळे तुटत नाहीत, योग्य वेळी एक शब्दही न बोलणाऱ्या चांगल्या लोकांच्या मौनामुळे नाती तुटतात. म्हणून जर तुमच्या घरात एखादी स्त्री असेल तर आई, बहीण, पत्नी, सून, जी कोणी गप्पपणे सगळं काही सांभाळत आहे, त्यांना आज एकदा फक्त एवढं सांगा, हे घर तुमच्यामुळेच चालतं. नक्कीच माझ्यावर विश्वास ठेवा. ही एक ओळ कोणत्याही भेटवस्तूपेक्षा जास्त महत्त्वाची नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.